हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत। लसूण सोलून झाल्यावर हाताचा वास जात नसेल तर अगोदर हाताला थोडीशी टूथपेस्ट चोळून मग हात धुतल्यास लसणाचा वास पटकन जातो। दूध तापवताना उतू जात असेल तर किंवा लोणी कढते वेळी उतू जात असेल तर त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे। दूध व लोणी उतू जाणार नाही। फ्रीज उघडल्यावर फ्रीजमधून कुबट वास येत असेल तर फ्रीजमध्ये 2 लिंबू अर्धी कापून फ्रीजच्या दरवाजाच्या आतील भागात ठेवावीत। काही वेळात कुबट वास येणे बंद होईल। कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत असेल तर कांदा कापून त्याच्या 2 फोडी करून 10 मिनिटे गार पाण्यात टाकून ठेवा आणि मग कांदा चिरायला घेतल्यास डोळ्यातून पाणी येणार नाही। मसूर डाळ करताना आधी तेल न घालता भाजून घ्या आणि नंतर डाळ बनवा। डाळ खूपच चविष्ट लागते। डोसा कुरकुरीत बनण्यासाठी डोशाचे बॅटर बनवताना त्यात थोडा रवा आणि पोहे घाला। डोसा कुरकुरीत बनतो। भाज्यामध्ये मीठ शेवटी घातल्यास त्यातील लोह आणि आयर्न टिकविण्यास मदत होते। ढोकळा नरम आणि स्पंजी होण्यासाठी त्यात 1 चमचा तेल आणि साखर घाला। ढोकळा नरम बनतो आणि चविष्ट लागतो। सुक्या भाज्या चविष्ट होण्यासाठी भाजीत शेंगदाण्याचा कूट घाला। भाजी चवदार लागते। कोबीच्या भाजीचा रंग बदलू नये यासाठी भाजी बनवताना थोडी साखर घाला, त्यामुळे भाजीचा रंग बदलत नाही। पापड बनवल्यावर जास्त दिवस झाले तर ते नरम पडतात, यासाठी पापड थोडा वेळ उन्हात ठेवा आणि नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवले तर पापड जास्त दिवस टिकतात। आल्याच्या वरची साल काढून त्याचे तुकडे करावे आणि त्यामध्ये किंचित मीठ घालून त्याची पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवल्यास पेस्ट आठवडाभर टिकते। पुरणपोळीचे पुरण सैल झालं असेल तर त्यात 2 चिमूट खायचा सोडा घालून पातेलं गॅसवर ठेवून थोडं गरम करा, म्हणजेच पुरण घट्ट होईल। गोड पदार्थ बनवताना दूध वापरायचे असेल तर फुल क्रीम दूध वापरा, यामुळे बनवलेल्या पदार्थाची चव छान येते। जाम बनवण्यापूर्वी भांड्याला आतून थोडे लोणी किंवा डालडा लावून घ्यावा, म्हणजे करपण्याची भीती राहत नाही। कचोरीचे सारण करताना बेसन भाजून घालावे, म्हणजे सारण खमंग आणि चविष्ट लागते। पालेभाजी करताना भाजीचा रंग हिरवाच राहण्यासाठी भाजी फोडणी दिल्यानंतर चिमूटभर खायचा सोडा घालावा। राजगिरा, मोहरी, तीळ हे वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून उन्हात वाळवावे, कोरड्या डब्यात भरून ठेवावे। नेहमीच्या आमटी भाजीच्या पातेल्यात चहा करायची वेळ आली तर त्यात अर्धा पातेले पाणी व अर्धा चमचा चहा पावडर घालून उकळून ते पाणी टाकून द्यावे। नंतर त्यात चहा करावा, म्हणजे आमटी भाजीचा वास येत नाही आणि चहा सुद्धा फुटणार नाही। पुदिना सावलीत वाळवावा व त्याची पूड करून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून द्यावी, म्हणजे वास तसाच राहतो व आयत्या वेळी उपयोगी पडते। कढीपत्त्याची पाने थोडी सुकली की गरम करून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावीत, म्हणजे चांगली राहतात व कढीपत्त्याचा वासही चांगला राहतो। अशा प्रकारे मी या व्हिडिओमधून खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत। या किचन टिप्स तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी अशा नवनवीन व्हिडिओज टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।